गीता अध्याय 16 श्लोक 9 एतान् दृष्टिमवष्टभ्य नष्टात्मानोऽल्पबुद्धयः प्रभवन्त्युग्रकर्माणः क्षयाय जगतो हिताः. एतान अनुस्वाराचं न, दृष्टिमवष्टभ्य द्रुवर आघात, वर आघात, शला ट जोडलाय त्या ट वर पण आघात. दृष्टिमवष्टभ्य नष्टात्मा नोल्पबुद्धयः. नष्टात्मा मधल्या न वर आघात, नो वाढवायचा आहे, पुढे अवग्रह आहे म्हणून, आणि अवग्रहावर आघात येईल. नोल्पबुद्धयः बुवर आघात. प्रभवन्त्युग्रकर्माणः वर आघात येणार नाही, अनुस्वाराचा न झाला आहे. त्यू मधल्या यू वर आघात येईल, कर्म मधल्या क वर आघात येईल. विसर्गाचा पूर्ण उच्चार करायचा, म्हणजे नहा असा उच्चार म्हणायचा. प्रभवन्त्युग्रकर्माणः क्षयाय जगतो हिताः. तो वाढवायचा आहे, अवग्रह असल्यामुळे अहिताः असा शब्द आहे, तो आपल्या म्हणण्यातनं ऐकू आला पाहिजे. एतान् दृष्टिमवष्टभ्य नष्टात्मानोऽल्पबुद्धयः. 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 प्रभवन्त्युग्रकर्माणः क्षयाय जगतो हिताः. 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 एतान् दृष्टिमवष्टभ्य नष्टात्मानोऽल्पबुद्धयः. प्रभवन्त्युग्रकर्माणः क्षयाय जगतो हिताः. संधी विग्रह. एतां दृष्टिम अवष्टभ्य नष्टात्मानः अल्पबुद्धयः प्रभवन्ति उग्रकर्माणः क्षयाय जगतः अहिताः. एताम म्हणजे ह्या, दृष्टीम म्हणजे दृष्टीला किंवा दृष्टिकोनाला, अवष्टभ्य म्हणजे अवलंब करून किंवा ही दृष्टी धरून, नष्टात्मानः स्वतःतल्या आत्मशक्तीला न जाणणारे किंवा ज्यांचा मूळ मनुष्य स्वभाव नष्ट झालेला आहे असे ते. हा सामासिक शब्द आहे, याची फोड आहे नष्टाः आत्मानः येषान् ते. नष्टात्मानः बहुब्रूही समास आहे. अल्पबुद्धयः म्हणजे मंदबुद्धीचे लोक किंवा ज्यांची बुद्धी प्रगल्भ नाही असे ते. हा पण सामासिक शब्द आहे. अल्पा बुद्धिः येषान् ते बहुब्रूही समास आहे. प्रभवन्ति म्हणजे समर्थ होतात किंवा करतात, प्रकर्षाने करतात. उग्रकर्माणः म्हणजे उग्रकर्म करणारे किंवा क्रूरकर्मी पुरुष. क्षयाय म्हणजे नाश करण्यासाठी. जगतः म्हणजे जगाच्या किंवा जगाचा. अहिताः म्हणजे सर्वांचं अहित करणारे किंवा
उपकाराची भावना ज्यांच्या ठिकाणी नाही असे अपकारी लोक. अन्वय एताम दृष्टीम अवष्टभ्य नष्टात्मानः अल्पबुद्धयः अहिताः उग्रकर्माणः जगतः क्षयाय प्रभवन्ति. ह्या दृष्टीचा अवलंब करून ज्यांचा मूळ स्वभाव नष्ट झालेला आहे असे ते मंदबुद्धी असणारे किंवा बुद्धी कमी असणारे, सर्वांवर अपकार करणारे, सर्वांचं अहित चिंतणारे, उग्र कर्म करणारे पुरुष किंवा क्रूर कर्म करणारे पुरुष जगाच्या नाशासाठीच समर्थ होतात किंवा नाशासाठीच कर्म करायला प्रवृत्त होतात. या अध्यायातील 7 आणि 8 या श्लोकांमध्ये आसुरी वृत्तीच्या लोकांची विचारधारा कशी असते ते सांगितलेलं आहे. त्यांना कुठल्या वेळेला काय करावं हे कळत नाही, त्यांचं आचरण शुद्ध नसतं, त्यांना शुद्धतेची आणि सत्याचीही चाड नसते. हे संपूर्ण जग ईश्वररहित आहे, त्याला कुणाचाही आश्रय नाही, केवळ उपभोगांसाठी हे संपूर्ण जग आहे. दुसरा कुठलाही हेतू ह्या जगाच्या निर्मितीमागे नाही. कोणीही कुणावर अवलंबून नाही, जो तो स्वतंत्र आहे. हा देह केवळ उपभोगांसाठीच आहे असं ज्यांना वाटतं किंवा ज्यांनी ह्या दृष्टीचा अवलंब केलेला आहे किंवा ज्यांना अशा प्रकारचे विचार पटतात किंवा ज्यांना ह्या विचारांना अनुसरूनच वागायचं आहे असे ते ह्या विचारांमुळे ज्यांची मूळ दैवी प्रकृती किंवा दैवी गुण जे सांगितलेले आहेत ते ज्यांचे नष्ट झालेले आहेत, काय योग्य काय अयोग्य असा विचारच ज्यांना करता येत नाही, त्यामुळे बुद्धीच्या ठिकाणी सुद्धा विवेक उरलेला नाही. ज्यांची बुद्धी मंद झालेली आहे आणि आत्मतत्व किंवा स्वतःमधला सद्विवेक ज्यांनी गमावलेला आहे असे ते आसुरी वृत्तीचे लोक. त्यांना असं वाटतं की माझ्यावर अत्यंत अन्याय झालेला आहे आणि ह्या वृत्तीमुळे त्यांना संपूर्ण जगताचं अहित करायचं असतं. संपूर्ण जगताने माझ्यावर कुठलाही उपकार केला नाही, मग मी त्याच्यासाठी का करू काही, असं त्यांना वाटत असतं. म्हणून ते काय करतात तर उग्र कर्म करायला सुरुवात करतात. चोरीमारी, हिंसा, भ्रष्ट आचरण या सर्व क्रिया ते करायला लागतात. म्हणून त्यांना उग्रकर्मी असं म्हटलेलं आहे. उग्र कर्म करणारे, अतिरेकी क्रिया करणारे जे लोक आहेत ते या आसुरी विचारांचे लोक असतात. त्यांना असं वाटतच नाही की समाजाने माझ्यासाठी काहीतरी केलेलं आहे आणि त्या समाजाचं मी काही देणं लागतो असं त्यांना वाटत नाही. उलट त्यांना असं वाटतं की संपूर्ण समाजाने किंवा संपूर्ण जगताने माझ्यावर केवळ अन्याय केलेला आहे आणि त्यामुळे त्या अन्यायाचा बदला घेण्यासाठी मी संपूर्ण जगाला नष्ट करीन, अशी त्यांची क्रूर विचारसरणी असते. त्या क्रूर विचारसरणीतून ते संपूर्ण जगताचा क्षय करण्यासाठी किंवा नाश करण्यासाठी प्रवृत्त होतात, उग्र कर्म करायला सुरुवात करतात. या विरुद्ध आत्तापर्यंत भगवंताने आपल्याला वेगळे विचार सांगितलेले आहेत की इंद्रियांच्या अधीन होऊ नका, विषयांच्या अधीन होऊ नका, विषयांमध्ये वाहून जाऊ नका, स्वतःची बुद्धी प्रगल्भ करा. संपूर्ण जगत हे भगवंताने निर्माण केलेलं आहे. त्या भगवंताचं ऋण माना. समाजाने तुम्हाला वाढवलेलं आहे, सृष्टीने तुमच्यासाठी अनेक गोष्टी दिलेल्या आहेत आणि त्या सृष्टीचं, त्या समाजाचं ऋण माना. त्या ऋणातून मुक्त होण्यासाठी यज्ञ करा, दान करा, संयम करा.
असं आत्तापर्यंत भगवंताने गीतेच्या विविध अध्यायांमध्ये आपल्याला उपदेश केलेला आहे. हा उपदेश हे अतिरेकी लोक किंवा हे आसुरी लोक विसरलेले असतात किंवा हा उपदेश त्यांना कळतच नाही, कारण त्यांची बुद्धी केवळ सूड भावनेने पेटलेली असते. जेवढे म्हणून अवतीभोवती लोक आहेत ते सगळे माझे शत्रू आहेत असंच ते मानत असतात आणि म्हणूनच संपूर्ण जगताचा नाश करायला ते धजावतात किंवा त्यांना त्याच्यामध्ये काहीही गैर वाटत नाही. अतिरेकी लोक जे स्वतःलाच बॉम्ब लावून घेतात आणि मानवी बॉम्ब सकट संपूर्ण समाजामध्ये घातपाताच्या कारवाया करतात, ते लोक अशाच आसुरी विचारांनी युक्त असतात. हे आपल्याला थोडक्यात इथे समजवून घेता येईल. एकदा श्लोक म्हणते आणि थांबते. एतान् दृष्टिमवष्टभ्य नष्टात्मानोऽल्पबुद्धयः प्रभवन्त्युग्रकर्माणः क्षयाय जगतो हिताः. हरि ओम तत्सत्.